नखरे कमाल तिचे काटे जसे करवंदे वाई तरी सांगतोय मीच नवरा. रंग हिरवा कोळी शेंग साल्या शेवग्याचे दात करे तात कोळणीच मावळा. नखरे कमाल तिचे काटे जसे करवंदे वाई तरी सांगतोय मीच नवरा. कवळा मावरा कवळीशी, कवळा मावरा कवळीशी, कवळा मावरा कवळीशी, कवळा मावरा कवळीशी. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. आंघोळ कोणी नाही केली र? खरीच चोर 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 चोर. चोर दिसतो काय रा आम्ही? आईला जाऊ दे, चल वर्गणी गोळा करूया. गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका, पुढं वाकू नका. 2 पैसे देतो मला भिजवून टाका. अहो उठा ना, अहो उठा की, अहो उठा. कवरा उशीर झोपणार आहे. तरी रात्री सांगत होती लवकर झोपा लवकर झोपा, पण तुमचं आपलं जवळ येणं चालूच होतं. रातभर जागवता ना, म्हणून जाग येत नाही. आता नवीन लग्न झालंय हो, झेपायला पण पाहिजे ना. जुनं झाल्यावर काही नाही म्हणा. अहो उठा ना, अहो उठा की. कगच काऊन उठू? तुम्ही असं ऐकणारच नाही. अहो उठा ना, अहो उठा की. मी उठले नाही ना, माझी आई अशीच मला गचकावून उठवती. अहो उठा ना, अहो उठा की. अहो उठा, अहो उठा ना. अहो उठा, अहो उठा ना. अहो उठा की. अहो उठा, अहो उठा ना. अहो उठली का माझी पण? अगं किती वेळ झोपायचा? हा, नवऱ्याच्या घरात गेली पण अशीच 12-12 वाजेपर्यंत झोपणार आहे का? गप्र दादूस, कसला नवरा आणि कसलं लगीन? अगं पण असं का बोलते माझी सोनी? का झाला? काय आता तुझं लगीन झाल्या बिगर माझं होईल काय? अगं सावे, माझं पण होणार आणि तुझं पण होणार ना. ते त्या आई एक विरेलाच माहिती. बरं ते असू दे, तू कुठं आहेस आणि आई कुठे गेली? धंद्यावर. हा? अगं ती मच्छी मार्केटला गेली आणि मी तर वर्गणी गोळा करायला आलो ना. अरे येर्या, आई भरकल्यावर माहिती आहे ना, होरीन बांधून सोरण धरण. आणि आईने किती वेळेला सांगितलंय, सरकार पण सांगत आहे ह्या वर्षाला दहीहंडी बांधायची नाही आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. अगं माहितीये म्हणा. मग कशाला गेला वर्गणी गोळा करायला? नको त्या जागेवर फटकं पडतील ना. अगं माहितीये. मग कशाला गेला? सुजवायला? थांब, तुझं त्या अक्षता वहिनीलाच नाव सांगते. अगं ये सावे, तिला काय बोलू नको ग. ती उगीच ना माझ्या डोक्याचा खोबरा करील ग. त्या असल्या आम्ही या वर्षाला नाही करणार आहे दहीहंडी. दहीहंडी नाही करणार आहे, मग वर्गणी कशाला गोळा करायला गेला? पण सावे, या वर्षाची दहीहंडी आहे ना, वाजत गाजत नाही, पण एकदम ना हटकेच असणार आहे. तू म्हणशील ना तर एकदम सोशल डिस्ट्रीब्युशन पाळून. सोशल डिस्ट्रीब्युशन पाळून. थांब ग, कलर एवढा कॉन्फिडन्स असला मी नाही सांगतो. थांब. सावे, या वर्षाची दहीहंडी आहे ना, एकदम सोशल स्ट्रीम पाळून अशी असणार आहे. अगं तेवढ्या रकमेची बक्षिसा आणि वानपण पण आपलाच, या गोविंदा कोलीवारा पथकाचा. आईला सांगूनच सगळा करतो. तू नको टेन्शन घेऊ. चल ठेवतो आता फोन, लय कामं बाकी आहेत गे. चल चल. बाय बाय. चल. किती झाली रे टोटल? करोडावर गेली का?
मान आपल्या पत्कालाच पाहिजे. मान जर दादूच करते म्हणजे काय तर चांगलंच करत असणार. एवढी चांगली कामं करतो मग लगीन का होत नाही? आई एकवी रे, माझं दादूचं लगीन होऊ दे म्हणजे माझं पण होईल आणि पुढच्या जन्माष्टमीला दोन्ही घरात पालना हलतात. हलके हलके जो जवा The next day. अरे माझ्या भावऱ्या, काय भारी कामगिरी केली आहेस रे तू. अरे किती कौतुक करू तुझं. मला लय गर्व वाटतं ना तुझी बायको होणार आहे त्याचा. अगं अक्षय, तुझा भावरा आहेच तसा लाखात एक. पण अक्षय 2 दिवसातून आता फोन करते का तुम्हाला? हा, मी ट्राय करत होतो तर ते दुसरी बोलते की आपने डायल किया हुआ नंबर अभी ऑफ है, नाही स्विच ऑफ है, अशी बोलते ती. अरे कुंदन, काय सांगू तुला. अरे माझा फोन 2 दिवस झाला घरातून गायब होता रे. माकड तोंड्याने त्याच्या बुटात लपून ठेवला होता माझा. आणि आज घरातला कचरा काढताना काय वास कुठून येतोय म्हणून पाहायला गेली तर काय, त्या माकड तोंडाच्या बुटात सापडला बघ माझा फोन. इशी, अरे भये, तो जरा सॅनिटायझर लावून घे, धुवून घे तो मोबाईल. आईला तो कुठं कुठं जात असेल, कुठं कुठं पाय घालत असेल तो माकड तोंड्या. हो ना, त्या वसाऱ्याचा एक पण टाक ना मोबाईलला लागू नये ना म्हणून चांगली मोबाईलला साबण लावून अंघोळच घातल्या बघ. आणि हे ऐक, ते जरा टॉवेलनं पण पुसून घ्या. हा, हो हो. वा वा, माझी हुशार राणी ती. मग काय, या हुशार भावऱ्याची हुशारच राणी असणार ना. वय वय, चल डोकरे. बरं, मी आता फोन ठेवते हा. पण तुलाही भारी कामगिरी केली बघ, तुला खूप अभिमान वाटतोय तुझा. जाते मी आता घरी, नाही तर तो माकड तोंड्या बाला भरवत बसल बघ काहीतरी. बरं, बाय कुंदन. बाय अक्षय. ये ना तर रे. लॉकडाऊनमुळं चोरीचं प्रमाण वाढलं. आणि मिनी शोधत असलेल्या माझ्या गोविंदासोबत संसार थाटायला मोकळी. रंग हिरवा कोळी शेंग साल्या शिवग्याची नाट करे ताज कोळणीचा मावरा. मंडळी काय बी होऊ द्या, पण ही सावी स्वतःसाठी का होईना कुंदनचे लगीन लावल्या बिगर राहायची नाही. पण ह्या सालची दहीहंडी समद्या गोविंद पथकांनी कुंदन वैतीसारखी साजरी केली ना तर बरं होईल. कारण दरवर्षी बरेच जण जखमी होतात आणि बऱ्याच जणांचे त्या थरांवरून कोसळून जीवही जातात. पण ह्या वर्षी दहीहंडी रद्द करून
सर्व गोविंद पथकांनी सरकारला काही मदत केली तर असंख्य जीव वाचवू शकतात. बघा एकदा विचार करू. आणि हो, नाटकी तऱ्हेनं लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करत पाहत राहा. एक लगीन असंही. कवळा मावरा कवळी शेंग. कवळा मावरा कवळी शेंग.